सराव संच 3.3 सध्या आपण सोडवतोय आणि त्यातला पहिला प्रश्न काय आहे तर संख्यांची घनमूळ काढा. तर इथे आपल्याला काही संख्या दिल्यात आणि त्या प्रत्येक संख्येचं घनमूळ आपल्याला काढायचे. तर पहिली संख्या काय आहे तर 8000. तर 8000चं घनमूळ आपल्याला काढायचे. आता घनमूळ काढण्यासाठी आपण त्या संख्येचे मूळ अवयव काढतो आणि त्याच्यावरून घनमूळ काढतो आणि ही अतिशय सोपी घनमूळ काढायची पद्धत आहे. तर नीट लक्ष देऊन बघा की कुठल्याही संख्येचं घनमूळ मूळ अवयव पद्धतीने कसं काढतात. पहिली संख्या कुठली आहे 8000. ठीक आहे. तर आधी आपण याचे मूळ अवयव काढून घेऊ. तर मूळ अवयव काढण्यासाठी अशी आपण एक सारणी तयार करून घेतली. त्याच्यात पहिल्यांदा तुम्हाला उजवीकडे 8000 ही संख्या लिहिलेली दिसते. आता 8000ला भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या कुठली ती आहे 2. तर पहिला भाग 2 ने द्यायचा. ठीक आहे. किती आलं उत्तर 4000. कारण काय तर बेचोक 8 आणि राहिलेली 3 शून्य. एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एखाद्या संख्येला 2 ने भागतो तेव्हा ती संख्या आपण काय करतो निम्मी करतो. बरोबर आहे. 2 ने भागतो म्हणजे काय तर 2 भाग करतो. त्याच्यातला एक भाग म्हणजे काय असतं तर मूळ संख्येचा अर्धा भाग असतो म्हणजे निम्मा भाग असतो. आता इथे बघा आपण 8000ला 2 ने भागलं किती मिळाले आपल्याला 4000. बरोबर आहे. म्हणजे बरोबर निम्मी संख्या आपल्याला मिळाली. आता 4000ला जर मी 2 ने भागलं तर किती येणार 2000. 4000चे निम्मे झाले. बरोबर. तर हे लक्षात ठेवायचं की कुठल्याही संख्येला जेव्हा आपण 2 ने भागतो ना तेव्हा ती संख्या निम्मी होते. म्हणजे आपल्याला पटापट तो भागाकार करता येतो. आता 2000लाही 2 ने भागलं की किती येणार 1000. पण 2000च्या निम्मे 1000. 1000ला कशाने भागणार तर 2 ने भागणार. किती आले 500. तर 500ला 2 ने भागलं की किती येणार 250. 500च्या निम्मे. 250ला 2 ने भागलं की किती येणार 1,600. आता बघा 125 या संख्येतला शेवटचा आकडा उजवीकडचा काय आहे 5 आहे. 5ला 2 ने भाग जातो का नाही जात. मग कशाने भाग जातो. एखाद्या संख्येला 5 ने जर पूर्ण भाग द्यायचा असेल त्या संख्येतला जो शेवटचा आकडा असतो उजवीकडचा तो एकतर 5 असला पाहिजे किंवा 0 असला पाहिजे. तर हे लक्षात ठेवायचं. इथे 125 आहे म्हणजे शेवटचा आकडा कुठला आहे 5. म्हणजे याला भाग कशाने जाणार पूर्ण तर 5 ने जाणार. 125 भागिले 5 म्हणजे किती आले 25. आता 25 संख्या आली. 25ला कशाने भाग देणार तर 5 नेच जाणार. आणि शेवटचा आकडा 5 आहे. 5 5 25. ठीक आहे. आणि शेवटच्या 5ला कशाने भाग देणार तर 5 नेच जाणार. भागाकार किती मिळाला शेवटचा 1. म्हणजे इथे मूळ अवयव काढून झालेले आहेत. मूळ अवयव काढायची क्रिया इथे संपलेली आहे कारण भागाकार आपल्याला 1 मिळालेला आहे. आलं लक्षात. आता काय करायचं तर हे मूळ अवयव लिहून घ्यायचे म्हणजे काय करायचं तर बघा. तर इथे आपण घनमुळाच्या चिन्हात 8000 लिहिलेत. घनमुळाचं चिन्ह म्हणजे काय तर वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाहेर डावीकडे एक छोटा 3 काढला बघा. तो 3 लिहिल्यामुळे हे घनमुळाचं चिन्ह होतं. तर घनमूळ कशाचं आहे 8000चं. त्याचे मूळ अवयव आपण इथे पुढे लिहून घेतलेत. 2 × 2 × 2. त्याच्या पुढे 2 × 2 × 2 आणि त्याच्या पुढे काय आहे तर 5 × 5 × 5. घनमूळ काढताना आपण या मूळ अवयवांचे सारख्या संख्यांचे 3-3चे गट करून घेतो. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच पुढची पायरी काय येईल तर आपण असे 3-3चे गट करून घेतले. आता या 3-3च्या गटापैकी फक्त एक संख्या आपण घेणार आणि त्यांचा गुणाकार करणार. म्हणजे पहिल्या गटातून 2 घेतले, दुसऱ्या गटातून 2 घेतले आणि तिसऱ्या गटातून 5 घेतले. इथे सोपं आहे बघा. आणि आता याचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला काय मिळेल तर घनमूळ मिळेल. तर गुणाकार काय येईल 5 × 10 आणि 10 × 20. याचाच अर्थ काय 8000चं घनमूळ किती आहे 20. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण पहिले मूळ अवयव काढून घेतो त्याच्यावरून आपण सहज घनमूळ काढू शकतो. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यात काय आहे तर एकदा मूळ अवयव काढून झाले की त्या मूळ अवयवांचे सारख्या संख्यांचे 3-3चे असे गट करून घ्यायचे आणि त्या 3-3च्या गटातली फक्त एक सामायिक संख्या घ्यायची आणि त्याचा गुणाकार करायचा की आपल्याला संख्येचं घनमूळ मिळतं. आलं लक्षात. तर हे होतं सराव संच 3.3 मधलं पहिलं उदाहरण. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. आता दुसरं उदाहरण काय आहे संख्या आहे 729. आता 729चं आपल्याला घनमूळ काढायचं. तर पहिल्यांदा काय करायचं 729चे अवयव काढून घ्यायचे. तर अवयव काढण्यासाठी 729ला 2 ने पूर्ण भाग जाईल का
तर नाही जाणार. का नाही जाणार? तर 729 मधला शेवटचा जो उजवीकडचा आकडा आहे तो काय आहे? 9 आहे. बरोबर आहे. जर 2 भाग जायचा असेल तर 2 पूर्ण भाग जाणारी संख्या तिथे असली पाहिजे किंवा 0 असली पाहिजे. कुठे? तर संख्येतला शेवटचा आकडा. म्हणजे इथे 9च्या ऐवजी समजा 2 असते, 4 असते, 6 असते, 8 असते, तर 2 त्याला पूर्ण भाग गेला असता किंवा 0 असता तरी 2 पूर्ण भाग गेला असता. म्हणजे ह्याला 2 तर नक्की भाग जाणार नाही. 3 भाग जाईल का? 3 भाग जाण्याची कसोटी काय असते? तर 729 ही जी संख्या आहे त्यात जे आपल्याला 3 आकडे दिसत आहेत, 7, 2 आणि 9, याची बेरीज करायची. इथे किती येते बेरीज? 9 आणि 2 11 आणि 7 18. ठीक आहे. आता या 18ला 3 पूर्ण भाग जातोय का? जातो. 3 × 18 म्हणजेच 729ला भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या कुठली आहे? 3. करायचा भागाकार. आता 3 भागूया. किती आलं उत्तर? 243. पहिला भाग कितीचा गेला? 2चा. 3 दुणे 6. हां, बाकी राहिली 1. आपण वरून 2 घेतले म्हणजे किती झाले? 3 चौक 12 आणि शेवटचं 9. 3 त्रिक 9 म्हणजे बरोबर 243 झाले. आता 243ला भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या कुठली आहे? 2 तर नक्की नाही. मग 3च आहे का? करून बघू आपण बेरीज. 2 + 4 + 3 म्हणजे किती झाले? 2 + 4 6. 6 आणि 3 9. 9ला 3 भाग जातो म्हणून परत 3 भाग देऊ. तर भाग कितीचा जाईल? 3 8 24 आणि 3 1 3. बरोबर आहे. किती मिळाले आपल्याला? 81. याला 2 भाग जाईल का? नाही. 3 जाईल का? जाईल. किती आली? संख्यांची बेरीज 8 + 1 9. 9ला 3 पूर्ण भाग जातो म्हणून 3 परत भाग देऊ. किती आलं उत्तर? 27. 27ला 2 भाग जाईल? नाही जाणार. 3 जाईल? जाईल. का? तर 7 आणि 2 9. 9ला 3 पूर्ण भाग जातो म्हणून 3 9 27. आता 9ला तर 3 सरळ भाग जातो. ठीक आहे. म्हणून 3 भागून टाकू. 3 त्रिक 9 भागाकार 3 मिळाला. ठीक आहे. आणि 3 1 3. शेवटचा भागाकार किती आला? 1. म्हणजे इथे मूळ अवयव काढायची क्रिया संपलेली आहे. आता काय करायचं? पुढची पायरी काय? तर हे मूळ अवयव लिहून घ्यायचे. कसे लिहून घ्यायचे? 729 ही संख्या घनमुळाच्या चिन्हात दाखवायची आणि पुढे एका रेषेत सगळे मूळ अवयव गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घ्यायचे. 3 × 3 × 3, 3 × 3 × 3. आपल्याला 6 वेळा 3 मिळालेले आहेत. आता घनमूळ काढण्यासाठी काय करायचं? तर सारख्या संख्यांचे 3चे गट करायचे. आता इथे सगळ्याच 3 संख्या मिळाल्यात आपल्याला म्हणून किती गट होतील? 3 संख्याचे तर 2 गट होतील. कसे होतील? असे. पहिल्या 3चा एक गट, राहिलेल्या 3चा एक गट आणि प्रत्येकातून एक सामायिक संख्या खाली घ्यायची. 3 × 3. प्रत्येक गटातून एक संख्या मी घेतली. ठीक आहे. म्हणजे उत्तर किती आलं? 9. 3 त्रिक 9 म्हणजे 729चं घनमूळ किती आलं? 9. किती सोपं आहे बघा. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. आता पुढचं उदाहरण बघू. पुढची संख्या आहे 343. 2 भाग जाईल का 343ला? नाही जाणार. कारण 343 मधला शेवटचा आकडा कुठला आहे? 3. उजवीकडचा शेवटचा आकडा किती आहे? 3. 3ला 2 पूर्ण भाग जातो का? नाही जात. 3 भाग जाईल का? बेरीज करून बघू. 4 आणि 3 7 आणि 7 आणि 3 10. 10ला काय 3 पूर्ण भाग जात नाही. ठीक आहे. म्हणजेच 3 देखील 343ला पूर्ण भाग जाणार नाही. 5 जाईल का भाग? 5 भाग जाण्यासाठी संख्येमधला शेवटचा जो आकडा असतो तो 5 किंवा 0 असावा लागतो. इथे आहे का 5 किंवा 0? नाही आहे. इथे काय आहे? 3. म्हणजे 5 देखील भाग जाणार नाही. मग 6 जाईल का भाग? आता तुम्ही जर बघितलं तर 6 हा 2च्या पटीतला आकडा आहे. बेत्रिक 6. तसंच तो 3च्या पटीतला पण आकडा आहे. 3 दुणे 6. त्यामुळे जो नियम 2ला लागू होतो तो 6ला लागू होतो. त्यामुळे 6 काय 343ला भाग जाणार नाही. मग 7 जाईल का भाग? भागाकार करून बघा. तर 7 343ला पूर्ण भाग जातो. कसा ते बघू आपण. तर इथे 343 संख्या आहे. पहिला भाग कितीचा जाईल? 4चा. 7 चौक 28. 34 मधून 28 गेले म्हणजे राहिले 6. 6 वर आपण शेवटची 3 संख्या घेतली म्हणजे झाले 63. म्हणून शेवटचा भाग कितीचा जाईल? 9चा. म्हणजे 7 9 63. त्यामुळे 343ला आपण पूर्ण भाग देऊ शकू अशी सर्वात लहान संख्या कुठली आहे? 7.
49ला कितीने भाग जाईल? 7ने जाईल. 7 7 49 आणि शेवटचं काय? 7 1 7. ठीक आहे. आता हे मूळ अवयव आपण लिहून घेऊ. तर 343 आपण घनमुळाच्या चिन्हात लिहिली आणि समोर काय लिहिलं त्याच्या? 7 गुणिले 7 गुणिले 7. आपल्याला घनमूळ काढायचं म्हणजे सारख्या 3 संख्यांचे गट तयार करून घ्यायचे. आता इथे तर एकच गट आहे, 7 गुणिले 7 गुणिले 7 हा एकच गट आहे. म्हणजेच 343चं घनमूळ किती आलं? 7. म्हणजे नुसते मूळ अवयव काढल्यावरच आपल्याला उत्तर मिळालं. ठीक आहे, आलं लक्षात? आता पुढचं उदाहरण काय आहे? तर संख्या आहे -512 किंवा ऋण 512. आता आपल्याला ऋण 512चे मूळ अवयव पाडायचे. ठीक आहे, तर -512चे मूळ अवयव काढण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं? तर ते जे वजाचं चिन्ह आहे ते जरा बाजूला ठेवायचं. ते बाजूला ठेवून आपण फक्त 512चे अवयव पाडून घ्यायचे. तर पहिली पायरी काय आहे? तर ऋण चिन्ह बाजूला ठेवून 512चे अवयव पाडून घेऊया. ठीक आहे, तर इथे मी 512 लिहिलेले आहेत. आता याचे अवयव पाडूया. 512ला भाग देणारी लहानात लहान संख्या कुठली? तर 2. कारण काय? तर संख्येचा शेवटचा आकडा बघा काय आहे? 2. म्हणजे 2नी नक्की त्याला भाग जाणार. ठीक आहे, तर 512ला 2नी भागल्यावर किती येतात? 256. 512चे निम्मे होतात कारण आपण 2नी भाग देतो. 256ला कितीने भाग जाईल? तर 2नीच जाईल कारण शेवटचा आकडा काय आहे? 6. बेत्रिक 6. 2नी पूर्ण भागात किती आले? 128. 128ला भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या कुठली? 2. किती आलं उत्तर? 64. 64ला जाईल का 2नी भाग? जाईल. शेवटचा आकडा काय? 4 म्हणजे जाईल. 32. 32ला जाईल का 2नी भाग? जाईल. किती झाले निम्मे? 16. 16ला जाईल का 2नी भाग? जाईल. किती आले? 8. 16चे निम्मे. त्याच्यानंतर बेचोक 8. बे दुणे 4. बे के बे. झाले अवयव पाडून. म्हणजेच 512चे अवयव फक्त 2नी भागून आपण पाडू शकतो. ठीक आहे, आता हे अवयव लिहिताना काय काळजी घ्यायची ते बघा. तर घनमुळाच्या चिन्हात -512 लिहिलेत आणि पुढे कंसामध्ये आपण सगळे मूळ अवयव लिहिलेत आणि कंसाच्या बाहेर आपण जे वजाचं चिन्ह बाजूला ठेवलं होतं ते लिहून टाकायचं. कुठलं वजाचं चिन्ह? तर -512 मधलं वजाचं चिन्ह जे आपण मूळ अवयव काढताना बाजूला काढून ठेवलं होतं ते आता इथे लिहून टाकायचं कंसाच्या बाहेर. आता ह्याच्या पुढची पायरी काय? तर सारख्या संख्यांचे 3चे गट घ्यायचे. आता इथे किती गट होतील? तर 3 गट होतील. 2 गुणिले 2 गुणिले 2 असे आपल्याला 3 गट मिळाले. प्रत्येक गटातून एक सामायिक संख्या खाली घ्यायची आणि त्याचा गुणाकार करायचा. गुणाकार करताना परत एकदा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह लिहायचं. किती आलं उत्तर? बे दुणे 4. 4 दुणे 8. म्हणजेच -512चं घनमूळ किती आलं? -8. ठीक आहे, तर इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर मूळ अवयव काढताना वजा चिन्ह आधी बाजूला ठेवायचं. मूळ अवयव काढून घ्यायचे आणि मूळ अवयव लिहिताना कंसाच्या बाहेर ते वजा चिन्ह लिहायचं. ठीक आहे, आणि शेवटी उत्तरात देखील ते वजा चिन्ह तसंच्या तसं ठेवायचं. म्हणून आपल्याला उत्तर मिळालं -8. ठीक आहे, आता आपण पुढचं उदाहरण बघू. पुढची संख्या देखील ऋण आहे. -2744 किंवा -2744. इथेही तेच करायचं. आधी वजा चिन्ह बाजूला ठेवायचं आणि मूळ अवयव पाडून घ्यायचे. म्हणून इथे फक्त 2744 अशी संख्या लिहिली आहे. चिन्ह बाजूला ठेवले आपण, ते नंतर वापरायचं. 2नी भाग जाणार. शेवटची संख्या 4 आहे ना 2744 मधली, म्हणून 2नी भागल्यावर किती आले? 1372. परत एकदा शेवटची संख्या कुठली आहे? 2. म्हणून किती आला भागाकार? 686. आता या 686ला शेवटची संख्या 6 असल्यामुळे 2नीच भाग जाणार. उत्तर किती मिळालं? 343. ठीक आहे, 343ला भाग जाणारी संख्या कुठली आहे? याच्या आधी आपण बघितली होती. ती संख्या आहे 7. 7 7 49 आणि 7 1 7. संपली अवयव काढायची क्रिया. ठीक आहे, 2744चे अवयव ते काढून झालेले आहेत. आता आपल्याला हे अवयव लिहून घ्यायचे आहेत. म्हणून घनमुळाच्या चिन्हात -2744 आपण लिहिले आणि पुढे मूळ अवयव हे कंसात लिहून कंसाच्या बाहेर बाजूला ठेवलेलं ऋण चिन्ह किंवा वजाचं चिन्ह आपण लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे,
आता काय करायचं, समान संख्यांचे 3-3चे गट करायचे. इथे 2 गट मिळाले, एक 2चा मिळाला गट, एक 7चा मिळाला गट. म्हणजेच कितीचा गुणाकार करणार आपण, 2 गुणिले 7चा गुणाकार करणार आणि बाहेर आपलं ऋणचिन्ह आहेच. म्हणजेच -2744चं घनमूळ किती आलं, -14. ठीक आहे. परत एकदा लक्षात घ्या, ऋण किंवा वजा संख्येचं घनमूळ काढताना त्याचे मूळ अवयव पाडावे लागतात. ते मूळ अवयव पाडताना ते ऋणचिन्ह बाजूला ठेवून अवयव पाडून घ्यायचे आणि नंतर ते अवयव लिहिताना कंसाच्या बाहेर ते ऋणचिन्ह परत टाकून द्यायचं. ते जर टाकायचं विसरलात तर तुमचं उत्तर चुकेल. तर आठवणीने ते ऋणचिन्ह कंसाच्या बाहेर लिहायचं, म्हणजे ते शेवटी उत्तर काढताना जसंच्या तसं तिथे राहतं आणि आपलं उत्तर चुकत नाही. तर इथे उत्तर मिळाले -14 किंवा -14. ठीक आहे. शेवटच्या उदाहरणात म्हणजेच या 6व्या उदाहरणात संख्या किती मोठी आहे बघा, 32,768. आता याचे मूळ अवयव आपल्याला काढून घ्यायचे. यातली शेवटची संख्या कुठली आहे, 8. 8ला 2नी भाग जातो पूर्ण, म्हणून पहिलं 2नी भागायला सुरुवात करायची. 2नी भागल्यावर ती संख्या निम्मी झाली, म्हणजेच किती आले, 16,384. शेवटची संख्या आहे 4, म्हणून परत 2नीच भाग जाणार. उत्तर मिळालं 8,192. शेवटची संख्या 2 आहे, म्हणून 2नीच भाग जाणार. उत्तर आलं 4,096. शेवटची संख्या 6 आहे, म्हणजे परत 2नी भाग जाणार. उत्तर काय मिळालं, 2,048. परत 2नी भागलं 1024. परत 2नी भागलं 512. परत 2नी भागलं 256. परत 2नी भागलं 128. परत जाईल का 2नी भाग, जाईल. किती आले, 64. 64ला जाईल का 2नी भाग, जाणार. 32ला जाईल का 2नी भाग, जाणार. कारण या सगळ्या संख्यांमध्ये तुम्ही जर शेवटचा आकडा बघितला तर त्याला 2नी पूर्ण भाग जातोय, म्हणून आपण 2नी भागत राहिलोय. तर 32ला जाणार, 16ला पण भाग जाणार. 2 चोक 8, 2 दुणे 4 आणि 2 एके 2. म्हणजेच 32,768 या मोठ्या संख्येचे अवयव आपण फक्त 2नी भागून पाडू शकलेलो आहोत. ठीक आहे. आता हे मूळ अवयव लिहून घ्यायचे. इथे संख्या धन आहे, त्यामुळे ऋण चिन्हाचा काहीही संबंध नाही. ठीक आहे. तर घनमुळाच्या चिन्हात आपण लिहिले 32,768 आणि पुढे त्याचे सगळे मूळ अवयव गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. आता ह्याचे 3-3चे गट घ्यायचे समान संख्यांचे. किती गट मिळतात, 5 गट मिळतात आपल्याला. प्रत्येक गटात संख्या कुठली आहे, सामायिक संख्या तर 2. तर पुढच्या पायरीत काय येणार आहे, तर 5 वेळा 2चा गुणाकार येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच उत्तर काय मिळतं आपल्याला, 32. म्हणजेच 32,768चं घनमूळ किती मिळालं, 32. आलं लक्षात. तर सराव संच 3.3 मधला हा पहिला प्रश्न होता. त्यात आपल्याला काही संख्या दिल्या होत्या आणि त्या संख्यांचं घनमूळ काढायला सांगितलं. तर मूळ अवयव पद्धतीने आपण सगळ्या संख्यांची घनमूळ इथे काढलेली आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर कॉमेंटमध्ये मला विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवर जे इतर व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा आणि जास्तीत जास्त आपलं हे चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.